बिरसा क्रांती दलाचं प्रेरणा गीत झेंडावंदन झाल्यानंतर आपण जे प्रेरणा गीत म्हणणार आहोत त्याची एक झलक म्हणून किमान आपल्याला ते माहीत व्हावं यासाठी उमरखेडून आलेल्या आमच्या वनिताताई पडघणे हे एक गीत सादर करणार आहेत। त्यानंतर खऱ्या अर्थानं हे प्रज्वलन झाल्यानंतर ते गीत होईल, तेव्हा किमान आपल्या कानापर्यंत ते गीत पोहोचावं यासाठी आपल्या वनिताताई या ते गीत सादर करतील। वनिताताई या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। आमचे विदर्भातले जिल्हाध्यक्ष आणि ज्या महिला फोरमच्या जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था स्टेजच्या डाव्या बाजूला केलेली आहे। तेव्हा फोरमचे जिल्हाध्यक्ष पुष्पाबाई ससाने, अकोल्याहून आलेले संतोष भाऊ ठाकरे, महिला फोरमच्या शकुंतलाताई पांडे, वाशिमहून आलेले राजेशजी मस्के सर, अमरावतीमधून आलेले अर्जुनजी युनाते, बुलढाण्याहून आलेले जिल्हाध्यक्ष बाबूराव शेळमाकेंचा विजय असो। मोठ्या प्रमाणात गौरवशाली इतिहास आहे। इतिहासकारांनी आदिवासींचा इतिहास या जनक समुदायासमोर येऊ दिला नाही आणि हीच हेच आंदोलन बिरसा क्रांती दलाच्या माध्यमातून समस्त भारतभर कसं असेल कसा याचा पाठिंबा होईल इथल्या व्यवस्थेनं आदिवासी सर्व क्रांतिकारकांचा इतिहास या क्रांतिकारकांच्या विजय भाऊ पेंडोर, तालुकाध्यक्ष भाऊ सुदाम मेश्राम, हिंगोली संघटक
जिनाबाई मेश्राम, नगरसेविका किनवट संतोष कनाके, गुंजन चौसकर, देवराव कुर्मेते, माजी सभापती माहूर, सोनू तोरसाम, अशोक नाईका किनवट, आदिवासी सेवक असे बरेचसे कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामधून या ठिकाणी उपस्थित झाले. तेव्हा या सर्व नांदेड जिल्हा सर्व या आदिवासी मुक्त धरून असा बांधून उभं राहायचं आहे. सर्वांना आग्रही विनंती की सर्वांनी उभं राहा, सर्वांनी आपापल्या जागेवर सर्वांनी उभं राहा. प्रावधान. खुद पे विश्वास कर ले तू पहले, फिर कठिन से कठिन काम होगा. खुद पे विश्वास कर ले तू पहले, फिर कठिन से कठिन काम होगा. कर ले तू पहले, फिर कठिन से कठिन काम होगा. कंधे पर कोई कितना उठाए, खुद के पैरों पे चलना पड़ेगा. सामने कोई मुश्किल भी आए, अपने हिम्मत से लड़ना पड़ेगा. मिट गए वो जो जलना, अगर खुद का भरोसा, फिर तो हर काम नाकाम होगा. खुद पे विश्वास कर ले तू पहले, फिर कठिन से कठिन काम होगा. ठान ले तू अगर दिल में अपने, फूल खिलाए तू बंजर जमीन पर. होगा डर कोई सदियों से दिल में, खुद ही जीतेगा खुद के. सूखा अंबर ये कब तक रहेगा, अपना भी कोई हंगाम होगा. टूट जाए अगर खुद का भरोसा, फिर तो हर काम नाकाम होगा. खुद पे विश्वास कर ले तू पहले, फिर कठिन से कठिन काम होगा. साथ लेकर चलो साथ सबके, दूर कोई भी रहना न पाए. मुड़ के देखो पीछे भी जरा सा, कोई बेबस पीछे छूट न जाए. बुरे कामों का बुरा अच्छा अंजाम होगा. टूट जाए अगर खुद का भरोसा, फिर तो हर काम नाकाम होगा. खुद पे विश्वास कर ले तू पहले, फिर कठिन से कठिन काम होगा. फिर कठिन से कठिन काम होगा. फिर कठिन से कठिन काम होगा. महानायक बिरसा मुंडा की, बिरसा क्रांती दल, बिरसा क्रांती दलाचा. बिरसा एम्प्लॉईज फोरम अशोक उईके यांनी मंचकावर या. सुभाष गेडाम गडचिरोली आणि अशोक उईके बिरसा एम्प्लॉईज फोरम.
सोबत आमच्या महिला फोरमच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाताई ससाने यांना विनंती की त्यांनी सन्माननीय मोगे साहेबांचं स्वागत करावं. रमेशभाऊ विसनकर आणि पुष्पाताई ससाने. पुष्पाताई कृपा समोर या. पुष्पाताई ससाने रमेशभाऊ विसनकर असते. बिरसा क्रांती दलाचे सन्माननीय संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दशरथभाऊ मुडावी यांचं स्वागत. वाशिमहून आलेले आमचे जिल्हाध्यक्ष राजेशभाऊ मस्के आणि महिला फोरमच्या मालतीताई मस्के यांच्या हस्ते माननीय दशरथभाऊ मुडावी यांचं स्वागत. जिल्हाध्यक्ष राजेश मस्के. अमरावतीचे जिल्हाध्यक्ष अर्जुनभाऊ लिवनाटे कृपया मंचावर येते. अर्जुनभाऊ लिवनाटे जिल्हाध्यक्ष या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रफुल्लभाऊ मानकर यांचं स्वागत. अकोल्याहून आलेले जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ ठाकरे आणि शकुंतलाताई पांडे यांच्या हस्ते मान्य प्रफुल्लभाऊ मानकर यांचं स्वागत होते. कार्तिकाताई ठाकरे यांनी सुद्धा स्वागत करायचं आहे. आमच्या बिरसा क्रांती दलाचे राज्याध्यक्ष मान्य रंगरावजी काडे यांचं स्वागत कोकाटे साहेब आणि महिला फोरमच्या ज्योतिताई करवते करतील अशी त्यांना विनंती करतो. बुलढाण्याचे आमचे बाबांभाऊ कोकाटे सोबत महिला फोरमच्या ज्योतिताई करवते सन्मान्य रंगरावजी काडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांचं स्वागत. लाईटचा आवाज कमी जातो आवाज बाहेर. यानंतर महिला फोरमच्या राज्याध्यक्षा सन्मान्य गिरिजाताई विखे यांचं स्वागत. गोंदियाहून आलेल्या आमचे जिल्हाध्यक्ष तुळशीदास कोराटे आणि महिला फोरमच्या राजकीय चिन्हावी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गोंदियाहून आलेले तुळशीदासजी कोराटे महिला फोरमच्या राजकीय चिन्हावी सन्मान्य गिरिजाताई विखेंचं स्वागत. तुळशीदासजी कोराटे आणि मातीताई चिन्हाके संगीताताई कुसाम यांनी सुद्धा स्वागत करण्यासाठी समोर यायचं. संगीताताई आमच्या राज्याचे पोलीस उपाध्यक्ष देवी अंबुरे यांचं स्वागत. अकोल्याचे पंढरपूरहून आलेले आमचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ कुर्मेटे आणि महिला फोरमच्या रंजनाताई चिनाके करतील असंही त्यांना विनंती करतो. संतोषभाऊ कुर्मेटे, रंजनाताई चिनाके, सन्मान्य देवी अंबुरे पोलीस उपाध्यक्ष यांचं स्वागत. सुभेदार नारायणजी पिलवड अध्यक्ष बिरसा व्हॉलेंटियर फोर्स यांचं स्वागत. आमचे अमरावतीचे तरफदार नेतृत्व जिल्हाध्यक्ष सन्मान्य अर्जुनभाऊ युनाते करतील अशी त्याला विनंती करतो. अर्जुनभाऊ युनाते. सुभेदार नारायण पिलवड साहेबांचं स्वागत. अर्जुनभाऊ युनाते. प्रदेश महासचिव किरणभाऊ कुंभरे यांचं स्वागत. भंडाऱ्याचे धर्मवीर धुर्वे यांनी हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जिल्हाध्यक्ष धर्मवीर धुर्वे आलेत का?
माननीय MD उईके साहेबांचं स्वागत शरद चांदेकर बिरसा एम्प्लॉईज फोरम यवतमाळ हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शरदजी चांदेकर. प्राध्यापक अरविंदजी खैरकर. नुकतंच या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माणिकराव ठाकरे साहेब, माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांचं आगमन झालेलं आहे. तेव्हा आदिवासी सन्मान परिषदेच्या करिता ते आले, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी सोबत बाळासाहेब मांगुळकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा आदिवासी सन्मान परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी स्वागत करतो. माननीय माणिकराव ठाकरे यांचं स्वागत प्रदेशाचे महासचिव किरणराव कुंबरे विसंकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. किरणराव कुंबरे, रमेशराव विसंकर. बाळासाहेब मांगुळकर यांचं स्वागत दारव्याचे आमचे परशुराम भाऊ टेकाम आणि रवी ठाकरे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. परशुराम भाऊ टेकाम, रवी ठाकरे. अशी त्यांना विनंती करतो. निलेश उकांडे, मेजर जीवन कवळे, चिंदूभाऊ आडाळ. सरळ करा ना. ढंगारे आणि नागोराव गेडाम करतील अशी त्यांना विनंती करतो. विष्णू केवळे राज्य संघटक अजय ढंगारे, नागोराव गेडाम. अजय ढंगारे, नागोराव गेडाम. विजयचं स्वागत. भूमा तोडसाम, अध्यक्ष तेलंगणा. सुरुवातीला विजयभाऊ डांगे यांचं स्वागत. प्राध्यापक कैलास बोके करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक कैलास बोके विजयभाऊ डांगे यांचं स्वागत करते. प्राध्यापक कैलास बोके. समोर येऊ द्या. भूमा तोडसाम, अध्यक्ष तेलंगणा यांचं स्वागत. रमेश मडावी, रामेश्वर ढगे करतील अशी त्यांना विनंती करतो. रमेश मडावी, रामेश्वर ढगे. भूमा तोडसाम, अध्यक्ष तेलंगणा. दोन साईडला दोघं जण वा. प्रभाकर गेडाम, संघटक पूर्व विदर्भ यांचं स्वागत. बाबुळगावून आलेले संजय गेडाम, हनुमान पेंदूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संजय गेडाम, हनुमान पेंदूर. अशोक डोले सर, स्टेजवरचे अशोक डोले.
प्रभाकर गेडाम संघटक पूर्व विदर्भ यांचं स्वागत संजय गेडाम हनुमान क्रिकेट क्लब. वेळ खूप झालेला आहे, तेव्हा सर्व उर्वरित उपस्थित सर्व सन्माननीय माननीय प्राध्यापक अरविंदजी खैरकार पूर्व विदर्भ प्रमुख यांचं स्वागत आमचे जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ बिसनकर करतील. त्याला विनंती करतो. रमेशभाऊ बिसनकर. शरद आढाळी साहेबांचं स्वागत रमेशभाऊ बिसनकर करतील. त्या सर्व सन्माननीय रमेशभाऊ बिसनकर यांच्या हस्ते होईल. वेळ भरपूर झालेला आहे, त्या कारणाने सर्व सन्माननीय मान्यवरांचं स्वागत. विष्णुभाऊ कोवी करतील. या ठिकाणी पाचारण केलं, त्यामध्ये आमच्या बिरसा क्रांती दलाचे सन्माननीय संघटक मलिनभाऊ भोसले यांना विनंती की कृपया मंचगाव येथील मान्यवर मुख्यभाऊ सन्मान्य मलिनभाऊ स्वागत या ठिकाणी रमेशभाऊ बिसनकर करतील. त्यानंतर गुलाबाच्या फुलांच्या हाराने बिरसा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष भाऊ गावडी यांचं स्वागत. बुलढाणा पंकजभाऊ मेश्राम आणि विष्णुभाऊ कोवे यांच्या हस्ते सन्मान्य मोराई साहेबांचं स्वागत. सन्मान्य मोराई साहेब यांच्या हस्ते विडी कोवे यांच्या हस्ते आमच्या बिरसा क्रांती दलाचे राज्य संघटक सन्मान्य मतीनभाऊ भोसले यांचं स्वागत होते आहे. मान्य मोरे साहेबांचं स्वागत. विजयभाऊ रामटेके आशापूर संघे पंकज ठाकरे साहेब सन्मान्य मोठे साहेब मानकर साहेब बाळासाहेब सर्व सन्मान्य मंडळी मंडळीचे असतो सन्मान्य बाळासाहेब सन्मान्य किरणभाऊ खंडे अंबोरेश्वर क्रिकेट मार्फत करते सन्मान्य प्रभुभाऊ सर इकडे सेट कर येत आहे ना सर. मोबाईल थोडा मागे करा सर, मोबाईल मागे करा. दम मेरे आहे. विदर्भातील सर्व दिशा क्रांती दलाचे कार्यकर्ते, जिल्हा अध्यक्ष, ग्रामध्यक्ष, सर्व आदिवासी बंधू आणि भगिनी, 9 जून 1900ला शहीद दिन बिरसा झाला आणि त्यावेळी बिरसा मुंडाने म्हटलं हे आदिवासी भाइयों, तुम्हारी जमीन आंधी की धूल की तरह उड़ गई है. तुम्हारे आत्मविश्वास के साथ आत्मसम्मान ही खो समाप्त हो गया है. यदि इसे पुनः जागरूक नहीं करेंगे तो तुम्हारे माँ बहन की इज्जत
की बिरसा मुंडांनी आमचा आत्मसन्मान जागृत करण्यासाठी त्यावेळेचं वैचारिक आंदोलन होतं आणि ते वैचारिक क्योंकि इतिहास से ही प्रेरणा मिलती है, प्रेरणा से ही जागृति आती है, जागृति से सोच बनती है, सोच से ही ताकत बनती है, ताकत से ही शक्ती बनती है। आणि भुके जन्माल का याची जाणीव कमी जर असेल तर बहुसंख्यावर राज करू शकतो। तर 60% लोक ज्या दिवशी बिरसा क्रांतीच्या विचारांनी जुळतील त्या दिवशी संस्थापक मनावी साहेबांच्या बरोबर 60% लोक सुद्धा या देशात, या राज्यात, या गावात, या जिल्ह्यात राज्य केल्याशिवाय सोडणार नाही। एवढंच बोलतो, इथंच थांबतो। जय बिरसा, जय हिंद, जय भारत। यानंतरचं संचालन प्राध्यापक कमल नारायण उईके करतील अशी त्यांना विनंती करतो। प्राध्यापक कमल नारायण उईके। सर्वांना जय सेवा, जय बिरसा। वह वनवासी है, आदिवासी है, इस देश के मूल निवासी है, असा आवाज या देशाच्या कानाकोपऱ्यात ज्या क्रांतिकारकांनी गुंजला, अशा महान क्रांतिकारी, महानायक, जननायक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आदिवासी समाजाचा असंख्य संख्येने उपस्थित आहे। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माझ्याकडे देत असताना आपल्याला पुढचा टप्पा म्हणून ज्या आपल्या विचारपीठावर बसलेले मान्यवर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाला माणूस म्हणते, बाबा म्हणते, पा म्हणते, मी दुरुस्त काय करतो, एका कागदावर चित्र काढतो आणि त्या चित्रामध्ये काय असते माहित आहे का? माणूस हा वाघाच्या पोटात असा खंजीर खुपसत आहे असा चित्र काढलेलं असतो। तेव्हा माणूस हा वाघाला सांगतो की बघ बघ मी माणूस कसा मोठा आहे। माणूस हा ज्या ती वाघाच्या पोटात खंजीर खुपसू शकतो आणि वाघाला ठार मारू शकतो, तो किती मोठा आहे माणूस, असं तो त्याला पटवून देत असतानाच वाघ त्याच्यावर प्रत्युत्तर देतो की बाबा हे चित्र माणसानं काढलेलं आहे, हेच जर चित्र वाघानं काढलेलं असतं तर ते अधिक दुसरं वेगळंच चित्र असतं। तर चित्र कोण काढलेलं आहे, या देशाचा इतिहास कोणी लिहिलेला आहे, तर त्या देशाचा इतिहास हा चुकीचा लिहिलेला आहे। त्यामुळं आपले आदिवासी जे महापुरुष आहे, जे क्रांतिकारक आहे, ते त्यांचा इतिहास उजागर झालेला नाही आहे। त्या परिषदा, अशा प्रकारच्या परिषदा घेऊन, कार्यक्रम घेऊन आपल्याच महापुरुषांचा इतिहास आपल्याला लोकांना सांगायचा आहे। मी आपला जास्त वेळ घेणार नाही, एवढंच मी या ठिकाणी 2 शब्द बोलतो। धन्यवाद उईके साहेब। नांदेडचे आमचे जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाऊ कुलसंगे यांना विनंती, कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे। जितेंद्रभाऊ कुलसंगे कृपया स्टेजवर या। त्यांचं स्वागत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष रवली किशनकर करतील। यानंतर ज्यांनी अशा लोकांचा, अशा सेवेदारांचा सत्कार होणंही या ठिकाणी अगत्याचं आहे आणि म्हणून बिरसा क्रांती दलाचे असे काही सेवेदार ज्यांच्या माध्यमातून बिरसाचा उलगुलान जिल्ह्यात नव्हे जिल्ह्याच्या बाहेर गावखेड्यात दराखोऱ्यात पोचवण्याचं काम ज्यांच्या कृतीतून उक्तीतून झालं, असे आमचे सर्व मान्यवर मंडळी, माणिकराव भाऊ ठाकरे उईके साहेब, सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रफुल्ल भाऊ मानकर, सुभाष बाळासाहेब, आमचे अंबुरेजी काळेसाहेब, यांना कार्यार्पण पुरस्कार दिला जातोय। कुणालाही कचऱ्यातून सोनं निर्माण करता येत नाही, त्यासाठी हाताचं कसब, मनातली उमेद आणि उरातील जिद्द प्राणपणाने झिजवावी लागतोच। तुमच्या घामाचा एक एक थेंब साचत राहतो शिंपल्यात, एखाद्या बेसावध क्षणी शिंपला तरफतो आणि तळहातावर। तेव्हा अंबुरे यांची कार्यशैली फार अभेद्य आहे। जिथे जातील तिथे आपला नावाचा डंका पोचवल्याशिवाय राहत नाही आणि समस्त
आदिवासींमध्ये अंबोरे सरांना ओळखणार नाही असं नाही आणि म्हणून कार्यरत्न पुरस्कार देऊन बिरसा क्रांती दलाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सर्व सन्माननीय पाहुणे मंडळींना विनंती की आमचे भीमा भाऊराव अंबोरे यांचा सत्कार करतील, सन्मान करतील. माननीय भीमा भाऊराव अंबोरे, सर्वांनी जोरात टाळ्या वाजवूया. आपण अंधारातून प्रकाशाकडे अनेकदा हाका मारल्या, प्रसंगी टाहो फोडले. आपली आर्त किंकाळी कुणाचेही हृदय भेदून गेली नाही, उलट आपल्याच काळजाची झाली शकलं. आता तू ठरवलंय अंधारातून प्रकाशाची याचना करण्यात दिवस घालवायचे नाहीत, तर स्वतःच प्रकाश व्हायचे. अगदी सूर्यासारखा अभिमान वाटतो. यानंतर पुढचा जे सन्मानपत्र आहे, माननीय विष्णूजी कोवे साहेब, राज्य संघटक बिरसा क्रांती दल बुलढाणा. तर मी विनंती करतो की त्यांचं सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा. आता कुठे जरासे निळ्या पाखरांचे पंख फडफडाया लागले, तोच धार लावून सज्ज झालेत थवे परंपरावाद्यांचे. या थव्यांच्या मनातील काळे मनसुबे कृष्णनीतीच्या आधारावर रचले जात आहेत आणि पुन्हा एकदा एकलव्य धोक्याने मारले जात आहेत. चौफेर हल्ल्यातून बचावलेल्या पाखरांनी आता जावे कोठे? का आपल्याच हाताने आपलेच रचावे शरण? का आपणच करावे घोषित आपले मरण? का स्वतःनेच स्वतःला पेटवून घ्यावे वनवाला लागतो तसे? का स्वतःच वनवा होऊन बरसावे त्याच्या वस्त्यावर? असा धगधगता विचार घेऊन गेल्या 40 वर्षांपासून फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन कार्याप्रती निष्ठा प्रदर्शित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय विष्णू देमाजी कोवे हे आहेत. बिरसा क्रांती दलाच्या स्थापनेपासून अव्याहतपणे आदिवासी समाजात बिरसा फुले आंबेडकर विचार पेरण्याचे अत्यंत निष्ठेने करीत आहात. याच विचाराने आदिवासी समूहाची प्रगती शक्य आहे. या विश्वासावर निष्ठा व्यक्त करून आपण गावागावात पोड तांड्यात हा परिवर्तनवादी विकासाच्या विचाराचा प्रसार करण्यात आपण आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहेत. अशी विचारांची अढळ निष्ठा क्वचितच आढळते. या आपल्या अढळ निष्ठेचा गौरव करण्यासाठी आम्ही आपल्याला कार्यनिष्ठा हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला फारच अभिमान वाटतो आहे. धन्यवाद. जो सन्मानपत्र आपण देत आहोत तर त्याचे सन्मान्य मान्य राजेश शिवरामजी मस्के साहेब, जिल्हाध्यक्ष वाशिम बिरसा क्रांती दल. मी मान्यवरांना विनंती करतो त्यांना सन्मानपत्र द्यायचं आहे आणि टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका. जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करा. तुमच्या अंकुरणाने एका सनातन महावृक्षाची मुळं खिळखिळी झाली, वृक्ष उन्मळून पडायची वेळ आली. असेच आम्ही काही म्हणणार नाही, पण महावृक्षाची पानं थरारली एवढे मात्र निश्चितच. आपला दर्जा समोरून त्यांनी चौकशी केली. या अंकुराला खत कोणते, पाणी कुठले त्यांनी खात्री केली. आपल्या उजळीतले नक्कीच नाही. मग त्यानेच अंदाज बांधला, कोणातरी समानतेच्या संगरातील तळ्याचे पाणी प्राशन केले असावे. आपण हा समानतेचा संगर आपण बिरसा क्रांती दलाच्या माध्यमातून अधिक गतिमान केला.